बाबा तू पिहूची आई आहेस, तू पण तिला मोटिवेट करायला हवं, तिला 4 सूचना द्यायला हव्यात म्हणून देते मी. नको काळजी करूस हा, फक्त वेळेत निघशील बाळा. हो आई, डोंट वरी. आई झालंय माझं. हे अन्वलप आला तुझ्या नावाने. हा काय आहे? गाई बघ तरी. कसलं तरी कॉन्ट्रॅक्ट असं लिहिलंय यावर. थांब मी बघते. एवढं मोठं? अगं आई, तुझ्या जाहिरातीची कंपनी आहे ना, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यांना याच्यावर सही हवी असेल कदाचित. बघ. अगं पिहू किती पानं आहेत ही? हे बघ केवढं मोठं आहे हे. बाबांना दाखवू का? मला तर यातलं काही कळणार नाही अगं एवढं म्हणजे. हो, त्यांना माहित असेल. हा चालेल. आलेच मी बाळा. हे राहू दे तुझ्याकडे. हो. ते बाबाचा मूड ठीक असेल ना आता? काय? मला जरा बोलायचं होतं त्यांच्याशी. का? तुला का सांगू? म्हणजे नंतर सांगतो. आधी त्यांच्याशी बोलून घेतो ना. आज अचानक बाबांची काय बोलायचं ह्याला? पैसे मागायचे असतील, दुसरं काय? अहो मला जरा पेन देता का? तुला का पाहिजे पेन? ते हे काहीतरी कॉन्ट्रॅक्ट आलंय. कॉन्ट्रॅक्ट कसलं? ऍड कंपनीचं. याच्यातलं काय कळतं आणि तुला? वाचलंय का काय येतात? नसशीलच वाचलं. कसं वाचणार? इंग्लिशमध्ये आहे ते. आणि न वाचता तू डायरेक्ट सही करणार होतीस? नाही मी वाचणारच होते. कधी वाचणार तू? कसं वाचणार? मुळात हे सगळं इंग्लिशमध्ये आहे. कसं वाचणार? मला इंग्लिश वाचता येतं. दाखव वाचून. चल वाच ना. वाचून दाखव. चल. The producer hereby engages the artist to perform in a television and or digital advertisement for the brand. हे जे तू केलंस ना, हे फक्त तू वाचलंस. क्लॉजेस असतात त्याच्यामध्ये. वकिली भाषेत असतात ते क्लॉजेस. ते कळणं अवघड आहे. भल्या कळत नाहीत ते. तुला कसे कळणार आहेत? त्याच्यामध्ये तू जी अमाऊंट ठरवली आहेस, मानधन ज्याला म्हणतात, ते लिहिलंय का ते चेक करावं लागतं. शूटिंगचा वेळ किती असेल काय ते लिहिलेलं असतं, ते चेक करावं लागतं. पेमेंट कसं मिळणार आहे, कधी मिळणार आहे, लवकर मिळणार आहे की नेहमीसारखं उशिरा मिळणार आहे. म्हणजे त्या इंडस्ट्रीत जनरली मी असं ऐकलंय. पण ते जे काही असेल ते जरा विचारून घ्यावं लागतं. कळलं का? म्हणजे ते आहे का सगळं नमूद केलं का चेक करावं लागतं. तर तू बघ असेल सगळं ओके तर कर सही. एवढं असं लक्ष देऊन ते वाचतेस तू. परमिशन दिले तर लगेच हुरळून जाऊ नकोस. अवघड आहे ते. कळलं नाही? एवढं सोपं नाही आहे ते. लिगल असतं ना सगळं. आणि लक्षात घे, ते ॲग्रीमेंटचा अर्थ काय आहे की एका चौकटीत आता तू बांधली जाणार आहेस. त्या प्रोडक्शनची जी काही चौकट आहे कायद्याची, त्यात बांधली जाणार आहेस तू. अर्थ आहे त्याचा. जमणार आहे का आपल्याला ते? शेवटी काय आहे, तुझं निम्मा आयुष्य सगळं किचन ओट्याजवळच गेलंय. हे कॉन्ट्रॅक्ट, ॲग्रीमेंट, ही भाषा सगळी नाही माहिती तुला. सोपं नसतं ते ना. आता मी कसं रेग्युलरली त्या ॲग्रीमेंट वगैरे याच्यामध्ये असतो. तुझा तसा काही संबंध येत नाही म्हणून म्हणतोय. हे प्रोफेशनली खूप डील करावं लागतं त्याला. एकदम असं ह्या लोकांची. कळलं का? हे इंडस्ट्रीवाले त्यांचं जगच वेगळं असतं. आपल्याला खूप गरज आहे असं दाखवायचं नसतं. आपण एकदम प्रोफेशनल राहायचं असतं, आहे की नाही?
ताई दादा आज थेपले आणले तुमच्यासाठी, परवा करंज आणलं तुम असं वागून नाही चालत. एक लक्षात ठेव, चांगली माणसं फक्त घरात असतात, बाहेरचं जग एकदम घाणेरडं आहे. आजकाल घरातही तशी माणसं उरली नाही आहेत. पण तरी सांगतो, बाहेरचे एकदम डेंजर माणसं. त्यात तू भोळी आहेस अनु. ती डेंजर माणसं असतात इंडस्ट्रीतली, तुला कुठे विकून खातील तुला कळणार पडलंय माहिती का. ते कॉन्ट्रॅक्ट नको, एवढं लगेच काही डोक्यात हवा नको जाऊ देऊस तू, कळलं ना. हा, अवघड असतं ते. मला तर भीती वाटते. पहिल्याच दिवशी त्यांनी तुला स्वतःच्या गाडीत बसून घरी नको आणून सोडायला. जमत नाही म्हणून एक डोक्यात शंका येते. बाकी काय जमेल ना. नाही करत. तुम्हालाही असं वाटतं ना की मला नाही जमणार. मी जातच नाही. जाऊ दे, आधीच मला भीती वाटते. त्यात नकोच, मी त्यांना सांगूनच टाकते की मी नाही येत, नाही जमणार मला. हा, हिने नकार दिला तर चांगले 5 लाख हातचे जातील. हो ऐका ना, मी सांगून टाकते त्यांना मी नाही जम. अनु 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 ऐक ऐक ऐक. तू चुकीचं समजतेस. मला असं म्हणायचं नव्हतं की तुला जमणारच नाहीये. माझं म्हणणं आहे, तू उत्तमच करशील. पण काय ना, हा जो हिरवा कागद असतो ना, जगातला सगळ्यात डेंजरस कागद आहे. ह्याच्यात जी काही टेक्निकॅलिटी असते ती आता तुला माहिती आहे का. नाही, त्या टेक्निकल गोष्टी मी हँडल करतो असं माझं म्हणणं होतं. तू कलाकार आहे ना, तू ह्याच्यात कशाला पडतेस. मी पण जाऊ दे ना. हो, नाही जाऊ द्या. करायचंयस तू आणि करणार आहेस तू. हे फक्त टेक्निकल गोष्टी मी हँडल करतो ना, तू कशाला पडतेस त्यात. नाही पण तरी तुम्ही बरोबर बोलताय. हो, मला त्यात काय लिहिलं हे एक्झॅक्टली कळलं नाही. मी आहे ना. हो, हे वाचतानाच मी इतकी भांबावून गेली. तिकडे गेल्यावर काय होईल माझं. सगळं व्यवस्थित होणार. डोंट वरी. ह्याच्यात तू पडू नकोस. तू कॉन्सन्ट्रेट कर तुझ्या कामावर, हे मी बघतो. एक फक्त बरं आहे की सोनाली मॅडम आहेत ना, त्या आहेत तिकडे. झालं तर मग आता त्या मॅडम पण आहेत, मी पण आहे. मग काय. बरं, आज तुला कुठे जायचंय. स्टुडिओमध्ये. तुझं शूटिंग आज आहे. नाही आज नाही. आज ते काय म्हणाले, कॅमेरा टीम, डिरेक्शन टीम, कॉस्ट्युम टीम, मेकअप टीम, हेअर टीम, ह्या सगळ्यांची मीटिंग आहे. क्या बात. अनुप्रियाजी. आता अनुप्रियाजींची मीटिंग वगैरे असणारा. अहो डिरेक्शन टीम, मेकअप, कॉस्ट्युम. अरे क्या बात आहे, क्या बात. अहो किती छान. जायला पाहिजे तू मीटिंगला. तू किती वाजता आहे मीटिंग. ते आत्ताच म्हणजे. मग कशी जाणार आहेस तू. बस. अनुप्रियाजी, आता तुम्ही जाहिरातीत काम करणार बरं का. अहो. सारख्या दिसणार आहात तुम्ही. मग